ऑफिस मधून Yes, ठीक आहे. तर माझा आय कार्ड आहे, तुम्ही बघा आय कार्ड कशाचं आहे. बिलकुल ताई. महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग. सकाळी धरमपाल मेश्राम इथे आले, मी आतमध्ये होती, मला माहित नाही इथे बसा साहेबा म्हणून. मी आतमध्ये असताना त्यांनी मला तिथे टॉर्चर केलं. त्यांनी बाहेर काढलं, मी 1 घंटा बाहेर राहिली. घरी जाऊन ड्रेस चेंज करून मला मॅडमनी फोन केला की तुम्ही वापस बीओलोच्या ड्युटीवर या. मी वापस ड्युटीवर आली, आपलं काम व्यवस्थित करून आली, तिथे बसली. ऊन आली म्हणून इथे काही योजना आमचं काही म्हणजे इथं सोय केली नाही, त्याच्यामुळे आम्ही उन्हाच्या बचावासाठी इथे येऊन बसलो. बरोबर ताई. आता आमदार कृष्णा खोपडे इथे येऊन गेले, त्यांनी मला इथे येऊन टॉर्चर केलं की तू काँग्रेसचं काम करतो. दाखव मी कुठे काँग्रेसचं काम करत आहे. बरोबर, बिलकुल. बूथ माझ्या बाहेर आहे, मी बीओला आहे इथे, कुठं काँग्रेसचं काम होऊन राहिलं. मी ते मला इथे टॉर्चर करत आहे व्हिडिओ. मी म्हटलं त्यांना व्हिडिओ दाखवा मग तुमच्या आहे तर काय नाही. याने कोणत्या भाषेमध्ये बोलले ते मला की खूप म्हणजे घाणेरड्या भाषेमध्ये बोलून राहिले ते. त्यांना बोलता येत नाही. मग त्याच्यानंतर आतमध्ये गेले. यांना कोणी अधिकार दिलाय तुम्हाला मशीन पर्यंत जाण्याच्या. काँग्रेसवाले तर येऊन नाही राहिले तर बीजेपीवाले काम बरं घुसले. नगरसेवक पुन्हा तोंडाले बांधून येऊन राहिले. बीजेपीचे कार्यकर्ते तोंडाले बांधून जाऊन राहिले. अशा प्रकारचे चिठ्ठ्या अशा चिठ्ठ्या पाठवत आहे बा. मी फेकले इथे. हे कोणतं काम आहे यांचे, हे असे चिठ्ठ्या इथे पाठवण्याचं. आमच्या कामाला चिठ्ठ्या नाही भेटणार. प्लीज सुनिए सर क्या बोल रहे. आमच्या चिठ्ठ्या काही नाही भेटल्या इथे. कुठल्या चिठ्ठ्या घेऊन आल्या त्याला आम्ही रोखतो. तुम्ही आता बाहेरून खिशात काहीतरी कागद घेऊन तुम्हाला थांबू शकतो का. हा नंबर जो आहे हा नंबर दिला यांनी, ठीक आहे. ह्या नंबरचं इथे मी हे काढून त्यांना अंदर पाठवत आहे. मी माझं काम पूर्ण करत आहे. बिलकुल. ते मला इथे येऊन टॉर्चर करत आहे. सकाळपासून ते मला टॉर्चर करत आहे इथे. बाहेर निघ, कशासाठी बाहेर निघू मी. तुम्ही त्यांना आपला आय कार्ड हे दाखवलं का म्हणते. हा कलेक्टर ऑफिसचा आय कार्ड आहे का म्हणते. हा कशाचा आय कार्ड आहे. शिकले नाही. मी म्हटलं त्यांना तुम्ही शिकले का नाही आहे. तुम्ही हे दिसून नाही राहिलं तुम्हाला. आशा वर्कर आहे मी, कलेक्टर ऑफिसचं आय कार्ड आहे, हे दिसून नाही राहिलं का तुम्हाला. ते बीजेपीचे कार्यकर्ता तोंडाले बांधून अंदर जाऊन राहिले कशासाठी. म्हणजे यांना एवढा, यांची सत्ता यांना एवढा अधिकार दिलाय का अंदर जाऊन तुम्ही हे करायचा. आता इथे चकोले नावाची नगरसेविका इकडून जाऊन आली. कोणती गरज यांना अंदर जायची. दुसरे कोणी कार्यकर्ता नाही होऊन आले. हेच काऊन दिसून आले इथे. मी अजून आतमध्ये नाही गेली, मी इथेच बसली आहे. हे का बरं आतमध्ये जाऊन आले. बहुत बढिया बढिया ताई. म्हणजे ज्या प्रकारे ताईच्या यांचं म्हणणं आहे का इथे ज्या प्रकारे ताईकडनं म्हणजे म्हणता येईल की उमेदवार जर यांचं काही गोष्टीला अवघड करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण स्वतः डिपार्टमेंटचे लोक सांगत आहे की हे सर्व नियम आणि कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन सर्व गोष्टी केल्या जात आहे. प्रस्थापित पार्टीच्या माध्यमातून केल्या जात आहे. चांगली होती. यांच्या पार्टीतून मी बाहेर झाली. मला नाही पडलं तुमच्या पार्टीचं, मी बाहेर झाली. बरोबर, ठीक आहे. मला तुमचे नाही, जे न्याय आहे तुमचे नाही पडले मला. कारण मला, मी सत्यवादी आहे. मला हे तुमचे जे गैरकानूनी काम आहे ते मला पटत नाही, म्हणून मी बाहेर निघली. म्हणून का तुम्ही मला टॉर्चर कराल का इथे येऊन. म्हणजे तुमच्या पक्षात राहिले मी रंगाबाजार लावला असता तर चांगली असती. आज मी बाहेर निघली पक्षाच्या म्हणून मी कांग्रेसचा प्रचार करून आली. यह इलेक्शन कमीशन की तरफ से लगाई हुई जिम्मेदारी के जो कर्मचारी है ये इनकी आप बीती है. अगर हम उम्मीदवार अगर बोलेंगे इस सारी चीजों को तो लोग सोचेंगे की ये पब्लिसिटी स्टंट है. पण हे स्वतः डिपार्टमेंटच्या लोकांकडनं अशी जर फीडबॅक जर आम्हाला येत असेल तर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की जनतेने इलेक्शन कमिशन वरती आणि कायद्यावरती कशा प्रकारे विश्वास ठेवायचा. हा जो कायदा आहे, कायद्यासमोर सर्व समान आहे, सर्व नागरिक आहे भारतातले. आणि तरीही नगरसेवक आणि आमदार कायदा हातात घेऊन काम आमदार असेल अशा प्रकारे जर करत असेल तर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला की तुम्ही लोकांच्या विद्रोहाला तुम्ही उभं नका करू कायदा हातात घेण्याकरिता. कारण की जर लोक एखादा विद्रोही केले तर मग ते गंभीरपणे बाब आमच्या समोर येऊ शकते. म्हणून या प्रकारे सर्व हे प्रस्थापितांच्या माध्यमातून सुरू आहे. तुम्ही पाहू शकता. त्यांनी बाहेर काढलं. मी आतमध्ये बसली होती, मला बाहेर काढलं त्यांनी. तुम्ही जिथं तुमची जी जागा आहे बसायची